अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू ये बानू अगं दिस उचलून वर आला हाय अजून आलीच नाही बाहेर ते आता बानू अगं ये बानू अगं हे काय बा मी आज जेजुरीला चालले हाय। खरंच तर मग मी काय खोटं बोलते हाय वय? बरं असं एकदम अगं तू सांगितलंयस मला अरे तुझी बी इच्छा होती ना? बानू तू जेजुरीला जायचं ठरवलं ना चांगलं झालं बघ माझ्या जीवाचं कोर मिटल बघ वय पर म्या नाही थांबणार मी लागलीच निघणार आहे। अगं पण तयारी कुठे झाली आणि तुला काही मोकळ्या हाताने सासरी पाठवू का? अरे सोन्याची जेजुरी आहे ती आपण तर काय घेऊन जाणार र? अगं तसं नाही देव राज असलं तरी हातावर चटणी भाकर घेऊन खात येत त्यासनी जे आवडेल ना ते संगती घेऊन जा। बर चालली हायस तर देवींशी जुळवून घे आता आपल्याला काय तंटा नग वय मी आज देवीसनी भेटणार आहे गेल्यावर त्यासनी सांगणार आहे तर त्यांनी मला अवतान धाडलं होतं तेव्हाच मी यायला हवं होतं चूक झाली माझी। असं बोललीस ना तर त्यांचा राग मावळेल बघ एकदा का त्या तुझ्याशी बोलायला लागल्या ना तर तुझ्या सुखाला काय बी गुण पडणार नाही पण असं अचानक कसं काय ठरवली असती? अरे बाग काल रातच्याला लक्ष्मी देवीने मला दृष्टांत दिला आणि मला सांगितलं का जेजुरीला येऊ म्हणून। अजून काय हो आपल्याला ऐकून बरं वाटलं बघ। आता वस्तीवरल्या समध्यासनी भेटते आणि मग आपण निघूया। हे बानू म्या नाही येत या येळेला का र? अगं लेकीच्या सासरचं पान बी प्यायचं नसतं बघ। अरे पर तुला कुणी कधी काही बोललं आहे का तुला? अगं नाही पण रीत भात आहे तशी। पर आता पुण्यांदा कवा भेटशील? हे बा तू माझी काळजी नग करू ग तू सुखी झाली ना तरी भरून पावलो बघ म्या। पर मला तर वाटलं होतं का माझ्या संग येशील। अगं नाही बरं दिसत नाही ती आणि मग तुझी काळजी कोण घेईल? खंडोबाला काळजी। जेव्हा म्हाळसेने तुला त्या करंड्याचे विसर्जन करायला सांगितलं आणि ह्या जेजुरीत पुन्हा यायचं नाही असं निक्षून सांगितलं त्याच वेळी मी तुला म्हणालो होतो की तू पुन्हा ह्या जेजुरीत येणार आहेस।
आणि तो क्षण समीप आला आहे. बानू, मी तुझी वाट बघतो आहे. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, मी तुम्हाला आजपर्यंत अर्घ्य कधी दिले नाही असे झालेच नाही. माझा हा नित्यक्रम मी कधीही चुकवला नाही. गडावर इतक्या साऱ्या घटना घडल्या म्हणून मी अस्वस्थ देखील होते, पण मी त्यामुळे माझ्या या दैनंदिन कार्यात कधीही व्यत्यय आणणार नाही. मला आज तुम्हाला काही सांगायचे आहे देवी. काय सांगायचे आहे? देवी, आज सूर्यास्तानंतर अर्थात माझा अस्त झाल्यानंतर रात्रीचा प्रहर सुरू होणार. चंद्रदेव हे आकाशात येणार. त्यामुळे अस्त झाल्यानंतर मी आपले सहाय्य करू शकणार नाही. पण आज असं देवी, मला तुम्हाला असे सांगायचे आहे की आज तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. आज्ञा असावी. पण आज असं काय घडणार आहे? असं का म्हणाले असतील सूर्यदेव? आजा, ए आजा, काय पोरी, कशी आहे? आता कसं दिसतं हायचं तुम्ही? अशीच कापड आणि दागिने घालत जावा. बानू, अगं तुला अशी पाहिली ना की जेजुरीतले दिस आठवतात बघ. अरे आबा, अरे बानू चालले जेजुरीला. अरे काय सांगतोस काय? वस्तीवरच्या समन्यांची तोंड गोल करायला पाहिजे. नव पर गाव ठरवलंच ही आमासनी काय सांगितलं नाही. अरे बाला बी आताच सांगितलं मी. होय का? काय राजा, तो का असा तुझी तयारी झाली नाही? होय, तो येणार नाही म्हणतोय. अरे आबा, आता पोरासनी काय सांगायचं रे? आजाचं बरोबर आहे. पण आता बानू संग जाणार कोण कोण? काय विचारणं झालं? कोण माझी? मी आहे की. गंगे, तू बी जा बानू संग. एका बरोबर दोन चांगले. होय, ए गंगे, लागा लागा कापड आणि जेवण बांधा घे. हा, लागलीच निघू. आणि मग तुम्ही काय करणार? काय करणार? माझी बैलगाडी कोण हाकायचं? तुझं म्या बैलगाडी हाकेन. ए ए ए पोरानो, अरे भागताय काय? हा बानू, अगं देवासने सांगावासने आठवण येते म्हणून. आता पुन्हा कधी त्यांचं दर्शन होणार आहे कोणाच? अरे असं कशापाई म्हणतोय असाबा? देवांनी ठरवलं तर ते स्वतः हात येतील तुम्हा समध्यासनी भेटाय. आता दोघांनी जोडीने यायचं बरं का? आम्ही समध्या अवतान घेऊन येऊ. आबा, आधी जेजुरीत तर पोचू दे. बर, तुम्ही आता दोघं निघा बघू. बिगी बिगी चला चला. नाही, अगं तू देवाची बायको आहे. मॅच तुझ्या पाया पडाय. हो, काय रे आबा? बर, मी वस्तीवर जातो, समध्यासनी सांगतो, आईला बी सांगतो. येऊ का? हा, ए चल गंगे, चल. आबा, तुम्ही समध्यांनी मिळून माझ्या बाची काळजी घ्या बरं का? तू न ग त्याची काळजी करूस. तू आता देवांचा विचार कर. हा, थांबा. तुम्ही कुठे चालला आहात का? नाही का? तुम्ही आज माझं ऐकणार आहात का? मी काय करावं असं तुला वाटतंय? मला असं सांगायचं होतं की आज तुम्ही पूर्ण वेळ मला द्या. कुठेही जाऊ नका.
पण कारण काय आहे? तुम्ही वेळ दिला असं सांगा ना. ह्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? बरं, दिला वेळ, पण काम काय आहे? आज आपण राज्यकारभाराची सगळी राहिलेली कामं करूया. मी येऊ का? या प्रधानजी. प्रधानजी, आज तुमच्यासाठी खूप कामं आहेत. परंतु आजच करणं आवश्यक आहे का? हे तुम्ही म्हणता आहात? नाही, आज काही वेगळी कार्य समोर येण्याची चिन्ह आहेत. नाही, आज आपण मी म्हणते तेच करूया. बानू, ए बानू, काय? कसला विचार करतीस? कसलाच नाही. थांबायचं का वाईस जेवाय? हात न ग, थोडं लांब जाऊन थांबू. जेजुरीला गेलेला म्हाळसा देवीसने आवडल ना ग? का नाही आवडणार? नाही, गणोबासनी तुम्ही जो सांगावा धाडला होता तो देवीसने आवडला असेल का? बघू तर जाऊ. तेवढप्पा गणोबा, काय म्हणताय? समजा ठीक आहे ना? वय बरं, तुम्ही होता कुठं इतकं दिस? अहो, म्या होतो राज्याच्या दुसऱ्या अंगाला. तर सीमेवर काय हवं काय नको ते बघत होतो म्या. अहो, तसं कामच दिलं होतं माझ्याकडं. बरं बरं बरं, आता कसं काय यायला केलं? आता कसं सांगायचं म्हणजे, चौडप्पा, देवा, तुम्हाला कळलं असेलच, परंतु माझं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला पुन्हा कळवतो आहे. बाणाई जेजुरीच्या दिशेने यायला निघाली आहे. होय प्रधानजी, आणि कोणत्याही क्षणी ती जेजुरीत येईल देखील. परंतु आज राज्यकारभाराचं कार्य सोडून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही देवा. प्रधानजी, म्हाळसेने आधीच तसे सांगितले आहे. बघूयात. चोडप्पा, देवा, तुमचं दर्शन झालं, लय बरं वाटलं बघा. तुमचं आणि देवींचं दर्शन व्हावं असं लय दिवसापासून वाटत होत. चौडप्पा, तुमच्यावर मी जे राज्यकारभाराचे दायित्व सोपवले होते ते तुम्ही उत्तमरित्या पार पाडले आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्यावर सोपवलेले कार्य तुम्ही उत्तमरित्या पार पाडा. आणि म्हणूनच तुम्हाला मुद्दाम मी पुन्हा बोलावून घेतले आहे. देवी, तुमचा आणि देवांचा आशीर्वाद आहेच. चौडप्पा, आता कामकाजाला सुरुवात करण्यात यावी. वयजी. देवी, राज्यातल्या समध्या शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या पिकांसाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे समधी वेगळी व्यवस्था केली होती बघा.
हे कामकाज जर असंच सुरू राहिलं आणि नेमकी त्याच वेळी बानू जेजुरीत आली तर? तुम्ही कसला विचार करता आहात? नाही, काही नाही. तुम्ही कोणत्या तरी विचारात आहात. तुमचं लक्ष दुसरीचकडे आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. देवी, मला असं वाटतं आहे की एखादी समस्या अचानक उद्भवली तर काय करणार ह्याचा विचार देव करत असतील. त्यासाठी आपण काही उपाययोजना कराव्यात असं मला वाटतं. मी प्रधानजींच्या मताशी सहमत आहे. चौडप्पा, आता यापुढील कामकाजात आपण भविष्यातील अशा उपाययोजनांबद्दल बोलूया. त्या मुद्द्यांची नोंद करण्यात यावी. देवी, 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 काय ग, काय झालं? देवी, अगं काय झालं सांगशील का? देवी, वानू गडावर येतेय. काय? चौडप्पा, हे काय ऐकते आहे मी? इथे कुणालाही न सांगता कोणीही गडावर येत आहे. याकडे तुमचं लक्ष नाही? पर देवी, मला काही ठाऊक नाही चौडप्पा. गडावर काय चाललं आहे याकडे तुमचं अजिबात लक्ष नाही. कधी कोणीही उठून गडावर यायचा प्रयत्न करतं. देवी, पुण्यांदा असं होणार नाही बघा. समज तुमच्या मनाप्रमाणे होईल. हो, तसंच होणार. चौडप्पा, बानू गडावर यायला निघाली आहे. तिच्यासाठी गडाचे दार उघडले जाणार नाही हे ध्यानात ठेवा. तिला वाटेतच थांबवा, काहीही करा, पण ती गडावर आलेली मला चालणार नाही. वय देवी वय, तुम्ही काय बी काळजी करू नका. समज तुमच्या मनाप्रमाणेच होईल बघा. नका नका नका, पाया नका पडूजी, राहू द्या. बानू, आता मोर काय करायचं ग? मला म्हाळसताईसनी भेटाया जायलाच हो. गडाची दारं अजून लावली नसत्या. मी एक सांगू का? त्यासनी सांगावा धाडायचा का? नग, असंच जाऊ. वाटल्यास मी आज आती ऐकली मोर. नाही तसं नव, हे यासनी आवडल का आपण न सांगता चालू आहे? देवाच्या पायाशी यायचं तर कुणाला कशाला काय बाय सांगायचं आणि विचारायचं. जाऊ असंच. म्हाळसताई नाही म्हणायच्या नाही. म्हणजे तुला सांगावा धाडला होता का तुला येणार नाही म्हणून? मला बी असंच वाटतं हाय का आपण हातच थांबावं. गणोबा, राघोबा, थांबा. गणोबा, लागोलाग खाली जायचं आणि बाणाई हाकडे येत असतील तर त्यासनी ततच थांबवायचं. गडावर येऊ द्यायचं नाही. म्हणजे बरं, त्यासनी काय येऊ द्यायचं नाही? गणोबा, म्हाळसा देवीनी तसं सांगितलं हाय म्हणून. अहो, पण असं कसं सांगणार त्यासनी? आणि त्यांच्यासाठी मॅच सांगावं घेऊन गेलो होतो की चंदनपुरीला. आणि आता हे बघा गणोबा, आता म्हाळसा देवी रागवली आहे ती. तेव्हा त्यांनी जे सांगितलंय ते लागलीच करा म्हणजे झालं. बाणाईसनी थांबवा, बाकीचं मग बघून घेऊ आपण. वैजी
निघ लवकर निघा. तुम्हाला कळलं असेलच ना होय. ती जेजुरीत कशी आली? मी नाही तिला बोलवलं. तुमचा पाठिंबा असल्याशिवाय तिथे येईल कशी? पण तिला निमंत्रण तूच दिलं होतंस. पण तिचं प्रत्युत्तर आलं होतं. मोठ्या आवेशात मी येणार नाही असं तिने सांगितलं ना. पण आता तिचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. नाही, तिचं काही म्हणणं असेल मला ते ऐकायचं नाही. मग आता काय करायचं असं तुझं म्हणणं आहे? मी तुमच्या विवाहानंतर तिला जेजुरीची एक पायरी चढू दिली नव्हती. तुमच्या आग्रहाखातर ती जेजुरीत राहिली. तीच माझी चूक होती. आता पुन्हा मी ती चूक करणार नाही. मग आता तिने कुठे जायचं? कुठे जावं तिने? जिथून आली तिथे जावं. तुम्ही तिला आर्थिक सहाय्य करा, पण जेजुरीत. तिला असं पायथ्याशी थांबवणं योग्य नाही. अशी वागणूक आपण कोणालाही देत नाही, अगदी कोणालाही. इथे येणाऱ्या प्रत्येकाची इच्छा आपण पूर्ण करत असतो. तिची इच्छा माझ्या संसारात येण्याची आहे. माझ्या पतीला माझ्यापासून हिरावून घेण्याची आहे. तिची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. तिने माघारी जावं आणि तसा मी आदेश पाठवला आहे.